नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता काल जी कोर्टामध्ये केस सुरू होती ती खरं तर अजून संपलेली नाही आहे. आता शेवटचा साक्षीदार म्हणून आता अर्जुनने महिपतला कोर्टामध्ये बोलवलं आहे जज साहेबांची परमिशन घेऊन. आणि आता अर्जुन महिपतला विचारत असतो की 22 वर्षांपूर्वी झालेल्या त्या अपघाताबद्दल तुला काही सांगायचं आहे का. तर आता लगेच तो नागराजचा भालेराव वकील असतो, तो आता याच्यावर ऑब्जेक्शन घेतो आणि सांगतो की याआधीही त्यांनी मान्य केलंय की हा अपघात त्यांनीच घडवून आणला होता म्हणून. मग आता अर्जुन सुभेदार पहिल्यांदाच कोर्टामध्ये केस लढतायत, असं का वागतायत बरं. नाही म्हणजे काही ठोस पुरावा देखील त्यांनी दिलेला नाही आहे आणि आता ते साक्षीदारांवर अजूनच दबाव आणून त्यांच्याकडून काही वदवून घेण्याचा प्रयत्न करतायत. अर्जुन मात्र आता भालेरावच्या बोलण्याकडे काही एक लक्ष न देता महिपतला विचारतो की बोला महिपत शिखरे, त्या अपघाताबद्दल तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे. आणि अर्जुन जज साहेबांना देखील बोलतो की यांनी आरोप तर कबूल केलाय, पण हे सगळं त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून केलं, का केलं हे मात्र त्यांनी अजूनही कबूल केलेलं नाही आहे. कारण हे तर रविराज किल्लेदारांना ओळखत देखील नव्हते. मग त्यांचा अपघात का घडवून आणला, यांनी कोणाच्या सांगण्यावरून घडवून आणलाय. आता महिपत मात्र गप्पच असतो. तर अर्जुन आता त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत असतो, पण महिपत अजूनही गप्पच आहे. आता शेवटचा पर्याय म्हणून महिपतला बोलतं करण्यासाठी अर्जुन बोलतो की माझ्याकडे या गोष्टीचे पुरावे देखील आहेत, बिना पुराव्यांचं मी काही एक सांगत नाही. आणि आता तो चैतन्य जवळ येतो आणि चैतन्याला म्हणतो की मला फोटोज दे, कसले पण फोटोज चालतील. आता खरं तर पुराव्याबद्दल बोलल्यानंतर आता सायली, चैतन्य, नागराज वगैरे हे जे असतात ते सगळेच आता विचारात पडलेले असतात की ह्याच्याकडे नक्की कसले पुरावे आहेत बरं. आता अर्जुन चैतन्याला बोलत असतो की मला कसले पण फोटोज दे, कुठल्या पण केसचे चालतील, पटकन दे. तर चैतन्य त्याला बोलतो की अरे पण तू कुठल्या पण केसचे फोटो इथे कसे दाखवणार आहे, या केसचा, या ॲक्सिडेंटच्या केसची काय संबंध आहे बरं. त्यावर आता खरं तर चैतन्य देखील गोंधळलेला असतो, पण अर्जुन त्याला बोलतो की तुला काय करायचं आहे, तुला सांगितलं आहे तेवढं कर ना. आता असं ऐकल्यानंतर मात्र आता चैतन्य पण आता फाईल्समधनं कुठल्या अशा केसचे ते फोटो काढतो आणि अर्जुनच्या हातात देतो. त्यावर अर्जुन बोलतो की असं नाही, इन्व्हलपमध्ये घालून दे. आता चैतन्य त्याला ते फोटो इन्व्हलपमध्ये घालून देतच असतो. तर रविराज आणि सायलीला देखील कसलीच कल्पना दिलेली नसते अर्जुनने की तो कसले फोटो दाखवणार आहे वगैरे. त्यावर रविराज आता सायलीला विचारत असतो की तुला माहीत आहे का काही. त्यावर सायली बोलते की हे मलाही काही फोटोंबद्दल बोलले नाही आहेत. त्यावर रविराजच बोलतो की हो ना, नाही फोटोंबद्दल तर तो माझ्याशीही बोलला नाही आहे, नक्की कसले फोटो दाखवणार आहे हा. तर अर्जुन आता ते फोटोज वगैरे त्याने कुठल्याशा भलत्याच केसचे फोटो त्याने आता त्या इन्व्हलपमध्ये घातलेले असतात आणि तो आता जज साहेबांना बोलतो की यामध्ये एक फोटोज आहेत, आता मी हे तुम्हाला दाखवतो वगैरे, हेच मेन पुरावे आहेत या केसमध्ये. आता मात्र फोटोजचं नाव घेताच महिपत मात्र जाम घाबरून गेलाय. कारण आता त्याला आठवतं की अर्जुनने आता जेव्हा साक्षीला पाहिलं असतं तेव्हा तिचे फोटो काढून घेतलेले असतात आणि ते त्याने जेलमध्ये भेटायला गेल्यावर महिपतला दाखवलेलेही असतात आणि ते फोटो दाखवूनच महिपत सोबत अर्जुनने डील केलेली असते की आता जर अर्जुनने तिचे फोटो कोर्टामध्ये वगैरे दाखवले तर अर्जुन आता तिला आयुष्यभर जेलमध्ये सडवणार आहे. आणि असं जर व्हायचं नको असेल तर मग महिपतला मात्र कोर्टामध्ये नागराज विरोधामध्ये साक्ष द्यावी लागणार आहे. हा अपघात नागराजच्याच सांगण्यावरून घडवून आणला हे आता त्याला कोर्टामध्ये कबुली द्यावी लागणार आहे साक्षीसाठी. आता मात्र खरं तर महिपत खूप घाबरलाय आणि आता महिपतला बोलतं करण्यासाठी अर्जुन आता ते फोटोज जसं काय जज साहेबांना द्यायचं नाटक करतो. तर तेवढ्यातच मात्र आता महिपत तोंड उघडतो आणि बोलतो की मीच घडवून आणला होता तो अपघात. आता मात्र खरं तर अर्जुनच्या मनासारखं झालं आहे आणि त्याचा जो काही प्लॅन होता त्याने काम केलं आहे. त्यावर आता अर्जुन ओरडतोच महिपतला की हे तुम्ही आधी देखील कोर्टामध्ये कबूल केलेलंच आहे, पण कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही हा अपघात घडवून आणला होता हे ऐकायचं आहे कोर्टाला. आता मात्र महिपत समोरच उभ्या असलेल्या नागराजकडे हात करतो आणि बोलतो की
ह्या नागराज किल्लेदारच्या सांगण्यावरून मी हा अपघात घडवून आणला. या नागराज किल्लेदारनेच मला सुपारी दिली होती आणि सांगितलं होतं की तुला मालामाल करेल. याच्या भावाला, भावाच्या बायकोला आणि पोरीला, सगळ्या कुटुंबाला संपवायची सुपारी दिलेली होती त्याने. आता महिपतच्या तोंडून हे सत्य ऐकल्यावर प्रतिमा, सुमन, रविराज सगळेच आता खूप खचून गेलेले असतात आणि खरं तर नागराजचं हे सत्य ऐकल्यानंतर फार दुखावले देखील गेलेले असतात. पण चैतन्य आणि अर्जुन मात्र खुश असतो की आता फायनली महिपतने बोलण्यासाठी तोंड उघडलंय. तो त्याचा गुन्हा आणि नागराजचा गुन्हा कबूल करतोय. तर अर्जुन आता महिपतला पुढे विचारतो की एक्झॅक्टली काय झालं होतं. हे सगळं काही कोर्टाला डिटेलमध्ये ऐकायचं आहे. सगळं काही कोर्टाला डिटेलमध्ये सांगा तुम्ही. त्यामुळे मात्र आता महिपतचा नाईलाज होतो आणि आता साक्षीला वाचवण्यासाठी त्याने गुन्हा तर कबूल केलेलाच आहे आणि आता काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी हे तो डिटेलमध्ये सांगायला सुरुवात करतो. तर आता त्याने तोंड उघडलंय म्हटल्यानंतर तन्वी आणि नागराज दोघेही मात्र जाम चक्करमध्ये आलेत. दोघेही जाम घाबरून गेलेत आता की आता हा काय काय तोंड उघडेल. आणि तन्वी तर जामच घाबरली आहे कारण आता त्याने नागराज विरोधात तोंड उघडलंय, आता माझ्या विरोधातही तोंड उघडलं तर काय होईल, आता याच विचाराने ती जाम घाबरली आहे. तर आता महिपत पुढे सांगायला सुरुवात करतो की मी तर रविराज किल्लेदारला ओळखत देखील नाही आहे. 22 वर्षांपूर्वी जेव्हा रविराज किल्लेदारचा पुतण्या अर्जुन सुभेदारचा वाढदिवस होता आणि वाढदिवस झाल्यानंतर एक पार्टी देखील होती. तर त्याच रात्री हा अपघात घडवून आणण्याचा प्लॅन केला होता नागराजने. त्याने तशी सुपारी दिली होती मला आणि तो सगळा कार्यक्रम आवरल्यानंतर त्याने मला फोन देखील करून सांगितलं की आता ते तिघे देखील निघतील इथून आणि रविराजच गाडी चालवत असणार आहे. तर आजच काय ते काम झालं पाहिजे ॲक्सिडेंटचं. आणि त्यानंतर मग जो अपघातासाठी जो ट्रक मागवलेला होता तो ट्रक मात्र ऐन वेळेसच बंद पडला आणि तो ट्रक बंद पडल्यानंतर मात्र त्यावेळेस नागराज देखील माझ्यासोबतच होता आणि आता नागराजचेच ओळखीचा कोणीतरी होता जो की ट्रक पुरवत होता. त्यामुळे दुसऱ्या ट्रकची सोय जी असते ती नागराजनेच केलेली असते कुठल्याशा रमेश नावाच्या साईट मॅनेजरकडनं. आता तो साईट मॅनेजर या बाबूला म्हणजे त्या ट्रक चालकाला भेटतो आणि ट्रकची सोय करून देतो. आणि त्यानंतर मात्र हा बाबू भरधाव वेगाने रविराजच्या गाडीचा पाठलाग करत आता त्यांचा अपघात घडवून आणतो आणि अपघात झाल्यानंतर महिपतला आणि नागराजला फोन करून काम झाल्याचं देखील सांगतो. आता हे सगळं काही महिपत कोर्टामध्ये सांगत असतो. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता नागराजच्या पायाखालची तर चांगलीच जमीन सरकली आहे कारण आता त्याला शिक्षा होणार हे त्याला देखील कळून गेले. तर पण नागराजचा भालेराव वकील जो आहे तो लगेच ऑब्जेक्शन घेतो आणि सांगतो की ही काय स्टोरी सांगतायत, नाही यांनीच तो अपघात घडवून आणला हे तर सांगितलं पण आता हे काहीही स्टोरीज बनवून कोर्टामध्ये सादर करतायत, खोटं सांगतोय हा महिपत वगैरे. आता मात्र महिपत खूप चिडतो आणि बोलतो भालेराव मी जे काही सांगतोय ना ते 113% खरं सांगतोय, खोटं कोणाला म्हणतोस रे. आता मात्र भालेराव वकील बोलतो की हो पण कोर्ट फक्त अशा स्टोऱ्यांवर साक्षीवर तर चालत नाही ना, त्यासाठी कोर्टाला पुरावे देखील हवे असतात आणि अर्जुन सुभेदारकडे या सगळ्याचा काही एक पुरावा नाही आहे, त्यामुळे ही साक्ष काही ग्राह्य धरता कामा नये. तेवढ्यातच अर्जुन आता भालेरावला म्हणतो की भालेराव अहो माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कोर्टामध्ये उभाच राहत नाही आणि तुम्हाला असं का वाटलं की माझ्याकडे पुरावे नाही आहेत म्हणून, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, तुम्ही फक्त कोर्टामध्ये बोलायची घाई केलीत. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता अस्मिताने सचिनला घरात घेतले आणि आता सचिन देखील तिला एकदम मला कशी बायकोची काळजी आहे, माझ्या मुलाची काळजी आहे असं दाखवायचा प्रयत्न करतोय. तर आता सचिन अस्मिताला तिच्या खोलीमध्ये घेऊन येतो आणि तिला बेडवर बसवतो. तर तिला सांगत असतो की माझ्याकडनं चूक झाली वगैरे. आता तो नेहमीप्रमाणे आता
असं इमोशनल बोलून वगैरे तिला फसवायचा प्रयत्न करत असतो. त्यावर अस्मिता देखील बोलते की हो, पण तू ही जी काही चूक केली आहे ती खूप मोठी होती. आता ही चूक मात्र मला आयुष्यभर सलत राहणार आहे. पण तरी देखील या सगळ्या गोष्टी मागे सोडून मी आता पुढे जायचं ठरवलं आहे. आपण आता या सगळ्या गोष्टी मागे सोडूयात आणि आपल्या येणाऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी करूयात. आता लवकरच माझी डिलिव्हरी होईल, बाळ येईल आणि मग या सगळ्या गोष्टी आपोआपच मागे पडतील वगैरे. तर हा सचिन मात्र विचार करत असतो की चला, म्हणजे आता मला थोडे दिवस का होईना इथे राहता येणार आहे, पण मग कमीत कमी सॅम कुठे गायब झाली आहे एवढं तरी मला कळायलाच हवं होतं. जाऊ द्या, कळेल, तेही कळेल. तर इकडे कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि आता भालेराव वकील जे अर्जुनकडे पुरावा मागतात, तर अर्जुन त्यांना सांगतो की माझ्याकडे पुरावे आहेत. आणि आता पुरावा म्हणून अर्जुन चक्क त्याने तो महिपतचा फोन त्याच्या हाती लागलेला असतो, तो फोन आता तो तिथे सादर करतो आणि बोलतो की हा महिपतचा फोन आहे आणि यामध्ये सगळे पुरावे आहेत. आता महिपतचा फोन म्हटल्यानंतर तन्वी मात्र जाम घाबरली आहे. आता आपली देखील पोलखोल होते की काय या विचाराने तिच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे. आता अर्जुन मात्र महिपतला विचारतो की महिपत शिकरे, तुम्ही एवढे मोठे बिल्डर आहात आणि तरी देखील तुमच्याकडे साधा फोन देखील नव्हता? नाही म्हणजे पोलिसांनी जेव्हा तुम्हाला अटक केली तेव्हा मात्र तुमचा फोन तुमच्यासोबत नव्हता. त्यावर आता महिपत सांगतो की मी काय घरातून बाहेर निघालो होतो का माझ्या फोन सोबत असायला? मी तर पळालो होतो, मला किडनॅप करून ठेवलं होतं, या नागराज किल्लेदारनी किडनॅप करून ठेवलेलं होतं मला. आणि आता महिपतला कशाप्रकारे किडनॅप केलं होतं, त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट केलं आणि महिपत कसा पळाला तिथून, हे सगळं काही महिपत आता परत एकदा कोर्टाला सांगतो. त्यावर अर्जुन सांगतो की महिपतच्या फोनमध्ये नागराजचं आणि महिपतच्या बोलण्याचं एक कॉल रेकॉर्डिंग आहे. आता ते कॉल रेकॉर्डिंग तो चालू करून नागराजचं ते कॉल रेकॉर्डिंग जे आहे ते सगळं सत्य बाहेर आणणारं असतं खरं तर. आता अर्जुन ते कॉल रेकॉर्डिंग चालू करतो, तर महिपत त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये खरं तर नागराजकडे पैसे मागत असतो की तुम्ही सांगितलेलं काम केलं आहे मी, मला माझे पैसे द्या. त्यावर आता नागराज बोलतो की नुसता ॲक्सिडेंट करून काय होतं आहे रे महिपत? अरे तुला काय सांगितलं होतं मी की माझा भाऊ, त्याची बायको, पोरगी सगळे मेले पाहिजेत म्हणून, सगळे संपले पाहिजेत म्हणून. अरे पण ते तिघंच्या तिघंही जिवंत आहेत आणि मला माझ्या दादाच्या प्रॉपर्टीमधला ना 1 रुपया देखील मिळालेला नाही आहे आणि कुठून पैसे देऊ मी तुला? अरे काहीही झालं ना तरी माझ्या भावाची सगळीच्या सगळी प्रॉपर्टी आहे ना ती मला मिळायला हवी आहे. अरे आश्रितासारखा राहतो रे मी त्याच्याकडे, मला त्याची सगळीच्या सगळी प्रॉपर्टी हवी आहे आणि जेव्हा त्याची सगळी प्रॉपर्टी माझी होईल ना तेव्हा देईल मी तुला तुझे पैसे. आता खरं तर हे सगळं कॉल रेकॉर्डिंग ऐकताना रविराज मात्र पूर्णपणे ढासळून गेलेला असतो. तर प्रताप त्याला धीर देत असतो. तर प्रतिमा आणि सुमन देखील हे सगळं काही ऐकून खूप जास्त आश्चर्यचकित झाल्या आहेत आणि फार दुखावल्या देखील गेल्या आहेत. तर सायली आता त्या दोघींनाही सावरत असते, त्यांचं सांत्वन करत असते. तर अर्जुन पुढे बोलतो की असे खूप सारे यांचे कॉल्स लॉग्स वगैरे आहेत, तर महिपतच्या आणि नागराजचे जे काही कॉल वगैरे झाले असतील, मेसेजेस वगैरे झाले असतील, त्या सगळ्याचे डिटेल्स आता अर्जुन पुरावा म्हणून कोर्टाकडे सादर करतो. तर आता जज साहेब देखील ते सगळं काही पाहतात आणि सांगतात की याची सगळी पडताळणी वगैरे करण्यासाठी कोर्टाला थोडासा वेळ लागणार आहे, त्यामुळे आता थोडा वेळ हे कामकाज वगैरे बंद राहील. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता अस्मिताने जे काही सचिनला माफ केलं आहे, त्याला घरामध्ये घेतलं आहे, खरं तर हे कल्पनाला अजिबातही आवडलेलं नाही आहे आणि ती आता हॉलमध्ये काळजीने चक्कर मारत असते. तर तिला असं फेऱ्या मारताना पाहून आता पूर्णा आजी बोलते की कल्पना, अगं अशा फेऱ्या मारून काही होणार आहे का? त्यावर कल्पना बोलते की पूर्णाई, ह्या अस्मिताला काही कळत कसं नाही आहे, सचिन कसा वागला आहे तिच्याशी, म्हणजे ही प्रेग्नेंट असताना देखील तो दुसऱ्या मुलीकडे जातो, तरी देखील अस्मिता त्याला माफ करते. अस्मिता इतकं निष्काळजीपणे कसं वागू शकते त्याच्याशी? त्यावर आता खरं तर पूर्णा आजी प्रतिमाला समजवायचा प्रयत्न करते की ये इथे बैस, हे बघ
अगं खरं तर यामध्ये तिची काही एक चूक नाही आहे. खरं तर चूक समाजाचीच आहे. म्हणजे पहा ना, मुलींना आपण लहानपणापासून त्यांच्या मनावर हेच बिंबवतो की 4 लोक काय म्हणतील म्हणून, आणि त्या आता स्वतःची मतं, स्वतःच्या प्रायोरिटी सगळं काही बाजूला ठेवून आता फक्त दुसऱ्याचा किंवा जगाचा विचार करत असतात. आणि आता अस्मिताने देखील तेच केलं आहे. अगं जे अस्मितासोबत झालं आहे ते कितीतरी शिकलेल्या नोकरी करणाऱ्या पोरींसोबत रोजच घडत असतं, पण त्या मात्र स्वतःचा विचार बाजूला ठेवून दुसऱ्याचा विचार करत मन मारून जगत असतात. खरं तर चूक आपली देखील आहे. आणि अस्मिताला आपण लहानपणापासून पाहतोय ना, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी कणखर मुलगी आहे ती. आणि खरं तर आता तिचे डिलिव्हरीचे दिवस देखील जवळ आलेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण तिच्या निर्णयाची अशी चिरफाड नकोय करायला. त्यामुळे या सगळ्याचं काय करायचं काय नाही हे आपण तिची डिलिव्हरी झाल्यानंतरच पाहूयात. आता कल्पनाला देखील पूर्णाजीचं हे सगळं म्हणणं पडतं. तर आता परत एकदा इकडे कोर्टामधले सीन दाखवला आहे. आता जज साहेबांनी ते सगळे कॉल रेकॉर्डिंग्ज वगैरे पाहिलेत. आणि आता अर्जुन जज साहेबांना सांगतो की नागराज किल्लेदारच्या पापांचा पाढा खूप मोठा आहे. म्हणजे त्याने फक्त रविराज किल्लेदार आणि त्याच्या फॅमिलीला संपवायचा प्रयत्न तर केलाच आहे, पण हे सोडून त्याने महिपत तोंड उघडेल या भीतीने महिपतला देखील इतके दिवस किडनॅप करून ठेवलं होतं. आता त्याच्या या उद्योगांबद्दल जेव्हा त्याच्या बायकोला काही समजलं, शंका आली, तेव्हा त्याने स्वतःच्या बायकोला मारहाण केली. आणि तिने देखील कोणाला काही सांगू नये म्हणून तिला देखील त्याने किडनॅप करून ठेवलं. आणि हे सगळं त्याने आता रविराज किल्लेदारची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी केलं आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर आणि अर्जुनने सादर केलेले सगळे पुरावे वगैरे पाहिल्यानंतर आता जज साहेब त्या भालेराव वकीलला विचारतात की तुम्हाला आता काही क्रॉस क्वेश्चनिंग करायचं आहे का, तुम्हाला याबद्दल काही बोलायचं आहे का. पण खरं तर आता त्या भालेराव वकिलाची ही चांगलीच बोलती बंद झालेली आहे. त्यामुळे आता तो देखील कोर्टामध्ये काही बोलत नाही किंवा महिपतला काही प्रश्न वगैरे विचारत नाही. आणि त्यानंतर आता जज साहेब त्यांचा निर्णय सांगतात की आता हे सगळे काही पुरावे जे आहेत आणि महिपतची साक्ष जी आहे त्यावरून तर असंच निदर्शनास येत आहे की या सगळ्यामध्ये दोषी फक्त आणि फक्त नागराज किल्लेदारच आहे. त्यामुळे नागराजला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. आणि त्यालाच मदत करणारा त्याचा साथीदार म्हणून महिपतला देखील आता कोर्टाकडनं आजन्म कारावासाची शिक्षा सांगितली जाते. आता हे ऐकल्यावर तन्वीच्या मात्र चांगलीच पायाखालची जमीन सरकली आहे. आणि आता ती विचार करतीये की बरं झालं नागराज जेलमध्ये गेला, पण या महिपतने तर याच्या विरोधातही तोंड उघडलंय. आता फक्त माझ्या विरोधात या दोघांनी मिळून तोंड उघडायला नकोय. त्यामुळे ती चांगलीच शॉकमध्ये गेली आहे. तर आता नागराजला शिक्षा झाली आहे म्हटल्यावर रविराज, प्रतिमा, त्यानंतरच सुमन, सायली, चैतन्य, अर्जुन हे सगळेच जण आता खरं तर खूप खुश झालेत की अर्जुनने आज या अपघाताच्या केसमध्ये रविराजला, प्रतिमाला खरं तर न्याय मिळवून दिलाय म्हणून. तर कोर्ट संपल्यानंतर आता बाहेर आल्यावर चैतन्य आता अर्जुनला बोलत असतो की अरे मला पहिल्यांदा तर कळालंच नाही की तू ते फोटो काय मागतोयस, नक्की काय करायचं होतं तुला, पण त्या फोटोंनी मात्र त्यांचं काम केलंय. महिपत कसा पोपटासारखा बोलत होता बरं. त्यावर अर्जुन बोलतो की मला माहीत होतं की फोटोंचं नाव घेतल्यावर ते फोटो जज साहेबांपर्यंत पोहोचण्याआधीच महिपत त्याचं तोंड उघडणार आहे आणि म्हणूनच मी तुला ते फोटो दाखवायला सांगितले. आता तेवढ्यातच सायली ही बाकी सर्वांना घेऊन तिथे येते. तर आता रविराज देखील सायलीचं कौतुक करत असतो, सायली आणि अर्जुनचं. तर सायली देखील बोलते की आज कोर्टाचा निकाल मात्र मस्त आपल्या बाजूने लागला आहे. त्यावर आता रविराज विचारतो की अर्जुन, तू आज सगळे काही पुरावे वगैरे सादर करून केसचं रूपच पालटवून टाकलंस, कसं जमलं बरं तुला हे सगळं. त्यावर आता अर्जुन खरं तर रविराजला बोलतो की अरे हे सगळं काही मी तुझ्याकडूनच तर शिकलोय, पण खरं
तर आता बायको म्हणून कुठेतरी सुमनला थोडंसं वाईटही वाटत असतं आता नागराजला शिक्षा झाल्याबद्दल. तर त्याबद्दल आता रविराज तिला समजावतो की अगं तो तुझा नवरा असून तो तुझ्याशी इतका वाईट वागलाय, एका गुन्हेगाराला आज शिक्षा झाली आहे, त्यामुळे तू जास्त काही याचं वाईट वाटून घेऊ नकोस. आणि तेवढ्यातच पोलीस आता नागराजला घेऊन तिथे येतात. आता या सगळ्यांना पाहून नागराज मात्र चिडतो आणि बोलतो की तुला काय वाटलं अर्जुन, तू जिंकलास, मी आता वरच्या कोर्टामध्ये केस करणार आहे आणि लवकरच बाहेर देखील येणार आहे. त्यावर अर्जुन बोलतो की तुला कुठे केस करायची आहे ना कर, तू आताच कसा राहशील ना ह्याची जबाबदारी मात्र माझी आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता हा नागराज जेलमध्ये गेल्यानंतर तन्वी त्याला भेटायला गेली आहे आणि तो तन्वीला देखील धमकावतो की मी तर अडकलोच आहे, पण मी तुझं देखील सत्य बाहेर आणणार आहे वगैरे. तर अर्जुन, सायली आणि सगळेच आता घरी आले आहेत आणि घरी आता त्यांचं केसबद्दल सर्वजण खुश असतात. पण तेवढ्यातच अस्मिता आणि सचिन तिथे येतो आणि आज सचिनला पाहिल्यावर प्रताप आणि अर्जुन दोघेही खूप चिडतात. अर्जुन बोलतो की तू इथे, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची, डॅडने तुला हकललं होतं ना. आता अस्मिता मात्र उलट अर्जुनवरच चिडते आणि बोलते की मी सगळं काही विसरून मीच त्याला घरात घेतलंय, आम्ही परत नव्याने संसार सुरू करतोय. तर खरं तर सायलीला एक गोष्ट कळत नसते की अर्जुन कोर्टामध्ये कुठल्या फोटोजबद्दल बोलत होता की त्यानंतर महिपत घडाघडा बोलायला लागला. तेच ती आता अर्जुनला विचारते आणि अर्जुन मात्र आता शांत असतो. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.